सदानंद साहित्य मंडळाच्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपले आमदार विश्वजीत कदम या संमेलनाच्या अध्यक्ष कारवलू मॅडम, रव पाणे उजगरे मॅडम, सकाळच्या सत्रात झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मडके, त्या गावच्या सरपंच सावंत मॅडम, सदानंद साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यासहित व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित साहित्यप्रेमी, आपल्या सर्वांना पहिल्यांदा मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. आज औदुंबराच्या वृक्षातळी हे साहित्य संमेलन 83व होते. एक राजकारणात मोठं वक्तृत्व असलेले विश्वजीत कदम आणि आता त्याच्यानंतर परत साहित्यात मोठं वक्तृत्व असलेल्या कारवलू मॅडम यांच्या भाषणाच्या मध्ये मी आहे. त्यामुळं आणि मी काही फारसा चांगला वक्ता नाही, त्यामुळं मी फक्त 2-3 गोष्टी इथं उद्धृत करतो. बाळासाहेबांनी राजकारण चांगल्या पद्धतीने कसं करावं आणि ते सुद्धा साहित्याच्या दृष्टीने बोलतोय. हे अतिशय चांगलं राजकारणाचं उदाहरण मागच्या वर्षीच्या दिल्लीच्या आपल्या मराठी साहित्य संमेलनात दिलं. त्याचं एक यजमानपद इतर कोणालाही घेता आलं असतं. दिल्लीत कुठल्याही मोठ्या खासदाराला घेता आलं असतं, मंत्र्यांना घेता आलं असतं, कदाचित इथल्या दुसऱ्या कुठल्या तरी आमदारांना घेता आलं असतं. पण भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ते मोठ्या चांगल्या एकमतीवर ते घेतलं. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि सदानंद साहित्य मंडळाच्या क्षेत्रामधले ते आमदार आहेत असं त्यांनी वारंवार आता सांगितलंय. त्यामुळे मी त्यांना एक विनंती करतो, आता आपला अभ्यास झालेला असेल, आपला अभ्यास झालेला असेल दिल्लीच्या साहित्य संमेलनाचं होस्टिंग करून, त्यामुळे आता गेल्या पुढच्या काही वर्षामध्ये इथे आपण साहित्य संमेलन भरायला पाहिजे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ते व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे कसं मोठं होत चाललेलं आहे. आज त्याची दखल महाराष्ट्र शासनाने पण घेतलेली आहे. मला आता मगाशी सांगण्यात आलं की आपले मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारमार्फत मला वाटतं 1 लाख रुपयाची मदत या संमेलनाने दिलेली आहे. इतर अर्थात भारतीय विद्यापीठ आणि इतर मदतीचा हात पुढे करणारे लोक आहेतच, पण एक शासनाने सुद्धा त्याची दखल घेतली, याचं एक विशेष कौतुक मी त्या निमित्ताने सदानंद साहित्य मंडळाचं करतो. परत एकदा आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो.